का सोने आपल्याला कसं इथं 100% गॅरंटी आहे. कारण इथं 2 हप्ते पहिले आलतो ना आम्ही, मच्छा गिच्चा बम आहे इथं डोकच्या डोक. आणि ते एक बळा कसा आकोड्यात नेले का कासवच फसला होता, आम्ही सोडून दिला होता, तो हिरीच टाकला होता त्याला. म्हणून इथं मला चान्सेस आहे भेटायचे. आता इथे 21 नक्की भेटा नाही भेटा याची काही गॅरंटी नाही, पण आपल्याला प्रयत्न तर करावं लागेल. वा वा, प्रयत्न तर कराच लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर. अरे मोहनदा तात्याला फोन करणं हा, आपल्याच मागं होते ते. चिखला पिकला पडले का धोतर पायात फसकून ते सांगता नाही येत. त्याचा धोतर मोठं लटकते पायात, पडले असं बा फोन लाव द्यायले. अरे कुठं आहे या ना पटकन या समोर या. पडले का बाबा तिकडे? काय म्हणे कुठं आहे म्हणे? अरे काय राजा, तात्याचा आता सकाळी सकाळी टाईट काम राहते बिलकुल. डोळे पुरे लाल भरून जाते. हा, सगळ्या लोकांना माहिती आहे बरं दारूच पिऊ राहिली म्हणून नुसतं. किती दिवस जगन काय जगन या माणूस, हे समजत नाही राजा. लेकराचं लग्न वाचाय त्याच्या पोराचं, काही तर विचार करायला पाहिजे. सून येईन घरी. आले आले तात्या आले. अरे काढणं राजा, काढलाच नाही का धसलेच नाही का नाल्यात? काढणं पटकन या. लवकर भेटला तर ठीक आहे हा, नाही तर दुसऱ्या तलावावर झाला का ना आपल्याला. या नाल्यात काय लिहिले इथं कसं भेटन का तुम्हाला? अरे हा होय ना चत्या, इथंच भेटन म्हणे. मागं इथंच भेटला होता म्हणे. आता तो मोजला नाही म्हणे 21 नका जाय का 19 नका जाय तर हा. पाहू ना काय उराला ट्राय करायला. इथं भेटला तर मग काय लंब्यावर जावं लागते आपल्याला. काय काय तर पटकन उतर बरं पटकन तू. त्याच पायात बुट नाही आहे तुला, पाहू ना बी आहे. चल उतर चिंट्या उतर, घे पुढाकार घे जरासा. कसं आहे तात्या, आम्ही धसलो हो पण आमच्या पायात आहे बुट. आता मोहनदा आणि चिंट्या तुम्ही दोघं जा पा इकडे काय आहे तर लागीच तर पुढच्या नाल्यात आम्ही धसन. मग तसं होते, तसं म्हणतात तसं. दोघाले पोहून आहे, आपल्या चौघाले पोहून आहे ना रे. वा तात्या साईडले वा. आता तुम्ही पहा आता कशा सूर मारतो याच्यात. आणशीन काय बांधा सूर मारता का याच्यात? नाही पाणीच केवढा आहे त्याले, हितभर तर पाणी नाही आहे हा. डोकसं बोकसं फोडून घ्यायची आणशीन का मा भावती. राहिल्याच्या मायबीन धन धनाच्या जागी काढणं. पहिले तुला जिकडे धन लावा लागेल मला. फालतूचे कामं नको करू. चुपचाप उतर त्याच्यात. नाही सूरगिर नाही मारला का मोठा झाला तिथं सूर माराले. बरोबर पाहिजे रे इथू काट्याचं सर्प सुरप राहते त्याच्या डझन फसन आणसान मा भावती हा. अरे टेन्शन नका घेऊ तात्या, चिंट्या सरप मित्र आहे ना हा. काय होणार आहे चिंट्याले? मी चिंट्याचं नाही म्हणून राहिलो, मोहनचा तर पाला लागणार राजा. त्याला सरप फरप डसला तर हा सरप मरून जाईल ना. मोहन थोडी मरत. मी सरपची गोष्ट करू राहिलो. सरप वाचला पाहिजे. सरप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, माणूस मिळत चालते. सरप वाचला पाहिजे आपला. तात्या काय चंगळ करू राहिले? मला सरप डसला तर सरप मरण हा? काही लव राहिले काय? मी काय एवढा जैलीला आहे काय? मजा होय रे मोन्या. पायनाले का पटकन काय सही संध्याकाळी उरायली बरं. इथू काट्याचा भेव लागते मला, काही झालं नाही पाहिजे ना. अरे टेन्शन नका घेऊ तात्या, आज तर पकडणार आपल्याला तो 21 नका कासवले. टार्च फार सगळं घेऊन आहे म्हटलं. आता इकडे मागं पा परत, मागं तर पा 1 मिनिट. काय होय रे काय म्हणतं? काय मागं पाला उराला? थांब ना राजा, पकडू दे ना कासव. आता ते काय आटा म्हणला ना कासव काय ना ससाय सापडते. अरे बंद करणार ते, बंद करणं सोन्या. काय डोळ्यावर पाठवायला फालतू बंद करणं. काय आणले ते तमाशे फालतूचे हा? इथं का रातभर पकडतं काय? बंद करणं ते. डोळ्यावर पाठवायला तो आहे. आजच्या तारखेत हा प्लॅन सक्सेसफुलच करायचा आहे म्हटलं. इथं का रोज रोज येसान काय कामं धंदे सोडून कासव पकडाले? अरे सापडला रे चिंट्या, नाही तर चल समोर. इथं टाइमपास नको करू. अरे तात्या किती वेळ झाला? अर्धा घंटा झाला म्हटलं. चला समोरच चला, इथं काय भेटून नाही राहिला. हे पा इथं 1 नंबर पाणी दिसू राहिलं मला. इथं 100% कासव भेटन. 21 नक्की, 22 नक्की, 100 नक्की. आता जेवढ्या नकाचे पाहिजे तिथे इथंच भेटू शकते आपल्याला हा. आता इथं जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हार नका मानू. मग घ्या ना तात्या बजरंगबलीचं नाव मारा सूर. उद्या तुमच्या मोठ्या हातानं काळा कासव बाहेर पटकर घे. चला धन काढाले. एवढा काही टाइमपास करू नका. तुम्हाला त्यातला पूर्ण माहिती आहे. शिल्लकचा चंगळ गायला करू इथं. शिल्लकची चंगळ करायला फालतूचा हा. गुपचाप दोघं जण वा. पहिले तुम्ही तिथं बोली गेली ती, आता हे दोघं झाले, हे दोघं करण. चला पटकर घे मारा सूर. चला कासव काढा लवकर बाहेर. लय म्हणून राहिले तिथं. मा कमरेच्यानं होते का रे हा? मा कमरेच्यानं होते काय? सूर मला मारा लवकर आला तुम्हाला. हड्डी मड्डी मुचकली तर मग वावरातलं कोण करण? तू करशील काय? तू चालशील का माझ्या घर? आता तुमच्या ज्यानं तात्या काही होत नाही म्हणतात, मग तुमचे जे बॉडीचे स्पेअर पार्ट आहे ते दान करून देता एखाद्याले हा. काय फालतू हे पा सोन्या, राग काय आणून देऊ नको फालतूचा. आपल्याला लय वेळ उरायला पहिलेच. तू इथं काय चंगळबाजा करू नको. चल मारा बरं पटापट उड्या मारा. चल होय रे काय तू होय लपून कुठं राहिला? इकडे याच्यात पाय ना. तू इकडे पाय, तू तिकडे पाय. दोघं जण एका ठिकाणी पायसन काय सापडून राहिलं मग तुम्हाला त्याच्यात? काय गोटे शिवाय चांगला हात टाकून पाहिजे खाली. वरच्यावर लापस लुपस नको करू. इथं काय 4-5 दिवस लावता काय धन काढाले? कासवच नाही सापडलं तर काय धन सापडते मग? काय ले का चिंट्या कुठं फसून दिलं त्या हा? फालतू साप फाप निघाला याच्यात. इथू काट्याचं हा पाण्यात दिलं फसून राजा त्या. सुखाचे दिवस हेच वाटते ते हा. हेच वाटते ते सुखाचे दिवस. अरे घ्या ना कुछ पाणी केले कुछ खोना नाही पडता क्या हा? लहान राजा चॅप्टर आले का चिंट्या मोहनदा तू हा? त्या डोबरा इथे तुम्ही उतरले इथं भराच्या पाण्यात. आणि इथं आमचं पुरं अंग बुडू राहिलं म्हटलं. त्याच्यात आम्हाला पाठवून दिलं. काहीतरी लागलं राजू हाताले तात्या. होय वाटते कासवच होय वाटते. लागलं काहीतरी हाताले. काय होय तात्या? हे शिदोळ वाटते बाबा. हे पकडा बरं घ्या. अरे मॅटोंडाच्या मांगावर काय फेकू राहिला? शिदोळ मिदोळ तिकडे फेकणं. हो तात्या ते शिदोळ नाही सरप होय ना तो. काही लव राहिली का आपली? शिदोळ नाही होते सरप होय. अरे शिदोळ नाही होते सरप होय रे सोनिया. शिदोळ म्हणून फेकू राहिला का तात्याच्या अंगावर? अरे तुमच्या मायले तुमच्या सरप फेकला मांगावर डसला फसला असता तो हा. इथंच लाश पाडत होते काय? राहिलं ते धन काढायचं ना. काही नाही होत ना तात्या. ओळखी जाईन तो सर. मला नाही डसला तुम्हाला डसन काय? अरे सापडा का नाही सापडा आजच्या दिवस काचं हा? लावसान का दिवस? काहीतरी लागू राहिलं बाबा इथं हाताले. काहीतरी लागू राहिलं. दूर फेकजो तिकडे, अंगावर नको फेकजो. काहीच्या काही राजा शिदोळ म्हणून सरपटा गुराला अंगावर आमच्या. भेटला 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 कासव भेटला. ओ तात्या कासव भेटला. भेटला रे भेटला. ते मन आठवली राजा मले. शमाच्या वेळेला यशाची फुलं. खरं ठरला रे तो, खरं ठरला. अरे त्याचे नका तर मोजू द्यायला लावा त्याले. किती नकी आहे काय नकी आहे तो? का भेटला चालू आहे? मोज रे त्याचे नका मोज किती आहे तर. 21 पाहिजे म्हटलं पुरे 21.
पाहिजो पुन्हा तर मोजतो ना. कोणती गडबड आहे, मोजू द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले हो. 10 इकडले 10 तिकडले झाला 20 नक्की. आपल्याला का झाकण झुल्या तसे नाही पाहिजे ना. एका इकडे 20 नका पाहिजे, दुसऱ्या इकडे 20 नका पाहिजे. 4 पायाचे किती उरायले? 80 नका पाहिजे चारी पायाचे मिळून. तू 10 इकडले मजुराला 10 तिकडले मजुराला काय 20 नक्की सोडून दिले दुसरा पाय. जाय बाबा जाय, कासवा देवता जाय 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 अंदर जाय. 21 नकाचा असेल तर त्याला वरता पाठव जरासा. अरे काय तोंड्या तू काय करू राहिला? तू तर शिदोड बी नाही पकडू राहिला. ये काय करू राहिला काय समजून नाही राहिलं. तात्या या ना जरासा इकडे. तिथून होपास काय केलं जमत असते काय? जरासा धोतर काढा इकडे बाहेर आणि मारा नाही इकडे जरासा डुबकी. माहित पडते काय सापडते काय नाही. आम्हाला माहित राजो. इथं खेकडे अलग टोचू राहिले. शिदोड चड्डीत घुसू राहिले, ते खेकडे चड्डीत घुसू राहिले. आम्हाला माहित काय चालू आहे तर कार्यक्रम अंदर. बरं बाबा माफ कर आरामानं पकडा. आता काढजो रे बाबा 21 नकाचा, नाही तर आणशीन हाबड. आता मागं होऊन जा जरासा. कसं आहे काही हातात आला मी फेकतो डायरेक्ट बाहेर. ते काही असो मग तिकडे पोट्टाला बदमाश आहे ना हे. मंगांच्या सारखा साफापच टाकून दे अंगावर. डसणारा बसा लागून बोंबलं तिथं राहीन ते धनाच्या जागी. इकडे आपलं धन निघून जाय. हो तात्या आपल्या घरी गिरी तर माहित नाही ना, एरियात तर माहित नाही ना आपण हे करायला आलो म्हणून असे कामं उजागरीचे. कसं आहे लोकांना आपल्याला सरप्राईज द्यायचा डायरेक्ट फॉर्च्युनर जाण्याची आपल्याला घरापाशी. असं काम नाही पाहिजे. डायरेक्ट गोप गिफ्ट सोन्याचा एकदम टाईट मध्ये काम. अरे हा सगळंच बरोबर आहे, पण पहिले भेटू तर दे राजा. सोन्या भेटू दे, भेटल्यावरच आहे ते. काहीतरी लागू राहिलं राजा हाताले, काहीतरी लागू राहिलं. काढ बाहेर काढ पटकन, त्याला काय होतं? अरे बापरे आता भल्ला मोठा कसा रे. मोजबर त्याचे नका मोज पटकन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. अरे हाय हो तात्या सापडला तात्या सापडला. आपण मोजून घ्या दी. 21 नका जाईन तो. अरे हाव ना पुरा 21 नका जाय तो. चला भा मग बाहेर दिले काढून. चला टाइमपास नका करू. थांब थैला आणलाय, थैला आणतो. थैल्यात टाकून देतो. दिसला नाही पाहिजे, लोक टोकते ना मग. टोकलं नाही पाहिजे कोण. हा कार्यक्रम आपल्या ज्याच्यात लक्षात असला पाहिजे. आपल्या प्लॅनिंग जे आहे ते कोणाला माहित नाही पडली पाहिजे, नाही तर दुसराच तिथे डाव मारून घेईन. सायसा म्हटलं 21 नक्की कासव कोणाला भेटत नाही. आपला तकदीर भलं जोरावर आहे म्हणून भेटला तो आपल्याला. टाक याच्यात टाक पटकन, या लवकर टाक केले. हे घ्या बरोबर पकडता दिले. 7-8 किलो तर वजन दिसू राहिलं मला त्याचं. चला घरच्या रस्त्यानं चला, टाइमपास नका करू इथं अंधार पडू राहिला. काय जातात मी असं ऐकलं का ह्या जंगलानं भूत आहे म्हणते. तो ऐकतच नाही म्हणते. असं काही झालं त्याला समजलं म्हणते का असं काही काढायला आले तर तो बलता घेरते म्हणते. पाहिजे बाबा हा तात्या मी ही गोष्ट खरी ऐकली. भयानक काय म्हणते तो भूत. चाले सगळे सोमरा चालले गेले माया बिन भूताच्या गोष्टी ऐकून राहिले ना. अरे थांबा ना रे बा, सोबत चालणार सगळे जण. काय व्हायच्या माया बिन मांग आवाज येऊ राहिला. अरे मेरे बापरे भूत, अरे बापरे अरे जाऊ नका रे तिकडे. भूत अरे मी पाहिला आता. थैला तिथं आपला. त्याच्या माया बिन भूत. हो दे बरं कोणता भूत होता आला. त्या मायचा काया तू आहे काय भूत करू आला. दिसतोय राजा भूतासारखा तू. काया गिट आहे तर फक्त दातात चमकू राहिले त्याले. सोन्या लवकर टॉर्च घे त्याच्या बच्चा आणि लवकर बॅगीत टाकतो. परेशान करून टाकलं ना रस्त्यानं. आंध्री इकडे येत्या आणतो. आलेले का म्हाताऱ्या माणसाला त्रास देऊ राहिला. फालतू अटॅक फटॅक आला बस राहीन तिथं धन काढायचं. पहिले यायचं धन काढा लागेल गायब. मला घराकडे जायपर्यंत दिसू नको काय, नाही तर दाता पाता एका भुक्कीत तोडतो त्याला. आता कशी चेंगळ करणं असते. भूत करू लागला तुम्हाला. काय रे सगळे मागत राहायचा. कुठे दादा नका कायले चेत्या फालतूचे जास्तीचे कामं करू राहिला. मग तारा माणूस आहे तो अटॅक फटॅक आला तर. कायचा अटॅक येते बे सोन्या. जवान सारखा जवान. अर्धा किलो मटन राजा एकटाच खाते तो ह्या वयात बी. आणि तो म्हणता बेव लागतं त्याले. पण फाटली होती राजा तात्याची. अरे चिंट्या आता काय करू का याचं या कासवाचं. घरीच ठेवा लागेल मला. बायकोनं आता चौकशा नाही केल्या पाहिजे कायच्यासाठी आणला आणि कायले आणला. अरे काही लोड नका घेऊ तात्या. जर तुमच्या बायकोने विचारलं बी तर डायरेक्ट म्हणजे हिरीच टाकायला आणला म्हणा वावरातल्या. त्याला उद्या घेऊन जातो म्हणा सकाळी. असं सांगून द्यायचा. काय त्याच्यात एवढं भारी मंत्र आहे काय. थोडंसं तर डोकं लावत जा. आवले का बरोबर आहे हे बरोबर सांगितलं तू. नाहीतर मी तिला म्हणूनच राहिलो होतो हिरीतला हे झाले बा चांबडोकं झाले आपल्याला कासवाना लागते मच्छी आणा लागते. हे बरं केलं त्या. हे असं सांगा लागन. फक्त एवढी दक्षता घेता तात्या. तो 21 नक्की कासव आहे. तो सहसा भेटत नाही. आपल्या तकदीराला भेटला तो. असं आहे का तकदीर लागला पंढरी जय हरी असं काम झालेलं आपलं. त्याला बरोबर जपून ठेवजा. आता आपल्याला भेटणं आहे बाळू अप्पाले. आता समोरची प्रोसिजर विचारा लागेल ना काय कशी आहे तर. त्याचं काही लोड नका घेऊ तुम्ही. कासव ठेवून या. आताच मीटिंग घेऊन घेऊ. तो बुडा तिथंच बसलाय. बुडा कुठं जाते तिथंच चिलम फुकत राहते. अरे ज्ञानेश्वरराव कुठे गेले दिसूनच नाही राहिले ते. प्लॅन मध्ये आहे नाही का येत नाही म्हणते काय भेले काय बाबा. अरे ते कुठं जाते बात येतो म्हणे गावाहून. बस रातच्या मीटिंग येतो म्हणे मी बसाले. असे चान्सेस सोडते का कोणी. अरे फुकटाच आहे नाही. थोडीशी मेहनत आहे फक्त घ्यायची. बाबू म्हणे एवढं सोपं नको समजू म्हटलं धन काढणं. चांगल्याची म्हटलं बली गेली याच्यात. तुला काय मजा पटवायला काय सोपं नाही आहे म्हटलं हे. आता तर आपल्याला समोरची प्रोसिजर बाळू काका सांगा काय कशी आहे तर त्याच्याशिवाय आपण आपल्या हातात काही करू नये. पहिले सांगू राहिलो तुम्हाला. या मग लवकर तात्या. टाइमपास काय करू नका. कासव ठेवून द्या बरोबर. टाका टाकून द्या त्याला. खा प्यायला द्या थोडंसं त्याला. पोई भात टाकता त्याला थोडं खाले. आणि बायकोला तेवढं पटवून सांगून द्या का उद्या हिरी टाकासाठी आणला म्हणा तो. फालतू काय कोणाला सांगू नको म्हणा कोणत्या बाईले. आता आजकाल बचकल करून टाका काम. पुऱ्या गावात माहीत पडून धन काढायला गेले. लवकर या वडाच्या झाडाखाली आम्ही बसलोय सगळेजण. बात येतो थैली घेऊन जातो. अरे का रे मोहन दा. तात्याही नाही आला म्हटलं. बाळू आप्पाही नाही आला. ज्ञानेश्वर काकाही नाही आले. यायची तर काही मिली बघत नाहीये. नियत फिसलली का यायची. पलटली का नियत यायची. गेले तर नाही तिघच जण काढाले.
राजा किती वेळची वाट पाहू राहिलो. काही सांगता नाही येत का सोनी? हा, पैशाले पाहून तरी का भाऊ भावाचा नाही झाला. येतं आपण तर गावातले आहोत फक्त. लावणं फोन लावणं कुठं आहे तर विचारतं सही, माहित तर पडते आपल्याला. जरा मोबाईलात तुला आवाज आला ठोकपिटाचा तर समजून जातं का हे गेले म्हणून एकटे एकटे काढाले. अरे कुठं आहे म्हटलं तात्या? हा, इतक्या वेळची वाट पाहू राहिलो ना आम्ही. 1 घंटा झाला म्हटलं. लवकर या जराशे. काय म्हणते मोहनदा, कुठं आहे म्हणते? बस 1 सेकंदात आलो म्हणते बा. आले हो तात्या आले. आले का एवढा गरम न बोलू राहिला होता? हा, भल्लाच गरमीत बोलू राहिला होता तू. येऊनच राहिलो होतो ना, रस्त्यानंच होतो ना. अहो तात्या, आम्हाला वाटलं का तुमची नियत बियत फिसलली का म्हटलं बाबा, धनाची हे काढून. हा, धनाची गोष्ट काढून तुमची नियत बियत फसली का म्हटलं. आम्हाला वाटलं बा बाळू आप्पा तुम्ही आणि ज्ञानेश्वरराव गेले म्हटलं 3 जण धन काढाले म्हणून फोन केलता. अरे राजा, हो तर सगळे जण हो लपती, नाही तर एका जण नाही. जसं आहे तसंच राहू. अरे चिंट्याचा किती मोठा कलेजा म्हणा का त्यानं आपल्याला सांगितलं. चायला असतं तुम्हाला 2-3 पकडलं असतं. हा, तुम्ही तेवढे कलाकार बी आहे. पण नाही का चिंट्याला माना लागले का? खरंच चिंट्याला आपला हिस्सा जो आहे ना सोन्यातला, तो थोडा जास्त देऊन देऊ आपण काढलं. ते तर द्याच लागन, कारण तो त्याचाच प्लॅन होय, आपला थोडी होय. त्यानंच लावलं दिमाग, तो होता म्हणून जमलं ते. अरे हा आला नाही का बुडा आधी? हा, बाळू काका आला नाही का म्हटलं? अरे नाही ना राजू, आलाच तर नाही. अरे मंडळाच्या ग्रुपमध्ये त्याचा नंबर आहे, काढ बरं मोहनदा आणि लाव त्याला फोनला. ये म्हणा लवकर. काय राजा, मलाच पाहिजे का म्हणा तुला खाली मेहनत नाही करावं लागत काही तर. लाव त्याला फोनला, मंडळाच्या ग्रुपमधून नंबर काढ त्याचा. काय नाव म्हटलं तात्या त्याचं? बाळू सनसने म्हणून आहे, बाळू सनसने. बाय चांगला. ते फटू किटू भल्ला ठेवला डीपी, जवानपणीचा ठेवला 17-18च्या उमरचा. ई बाबा बुड्या बाटीचे शोभा आजकालचे. अरे साधं समजला का मोहनदा त्या बुड्याले? जवानपणीच किती रंग केला त्यानं. हॅलो, बाळू आप्पा बोलू राहिले काय? या ना आपल्या ठियावर, या झाडाखाली वडाच्या. वाट पाहू राहिलो तुमची आम्ही. या लवकर या. सगळे जण जमले नाही तर काय टाइमपास करू राहिले. या लवकर. काय म्हणून राहिला बुडा? येतो म्हणते का नाही येत म्हणते? पैदल येऊ राहिलो म्हणते. याले टाइम लागते म्हणते. एवढी गडबड असेल तर घरी चालले जा म्हणते. परेशान नका करू म्हणते मला. एवढा भाव खाऊ राहिला बुडा, त्याला वाटवला का आपल्याशिवाय कोणी आहेच नाही. हा, लहान राजा तसं तर असतेच होता. त्या ज्याच्यापाशी गुण आहे तो भाव खाणारच आहे. त्याला जर आता फोन केला ना म्हटलं ना का क्वार्टर पासतो तुले, ये लवकर, असं धावत येते म्हटलं. तो एवढा चॅप्टर बुडा आहे म्हटलं. तो अरे बुडा तर येऊनही बसला झाडा मागून येऊन. तुम्ही तिकडे तात्या कोणाचं वाट पाहू राहिले? हे इकडे बा समोर. अरे काय म्हणते बाळू काका, राजो किती वाट पाहा लागू राहील तुमची. हा, म्हटलं कासव आणला म्हटलं आम्ही 21 नक्की या पुरा कासव 5-6 किलोचा आहे चांगला. सापडला म्हटलं बा तो तकदीरानं. लहान राजो लहान म्हटलं पाण्यात घुसा लागल्या पुट्ट्याले यायचं यायले माहित बाबा. बरं सापडला ना, काही लोड नका घेऊ. आता दुसरा ऐकून घ्या. कुठं ठेवला त्याले ते सांग पहिले. घरात ठेवला त्याला, टाक्यातनी टाकून दिला. थोडासा रात्री खिचडी उरली होती हे टाकून दिली, थोडेसे पोहेचे कुटके टाकून दिले. हा, एक काम करतो, आता सकाळी आणायच्या पहिले चांगला त्याला धुवून टाकतो साबणीनं आणि चांगल्या पॉश पाण्यात टाकतो त्याला. पूजा गिजा करतो त्याची वाली. हो बाळू काका, घरी पूजा गिजा करा तर बायको काय म्हणन, कायच्यासाठी आणला म्हणून हा बाबा? हा, आणता का तुम्ही घरावर गोटे माले? बाय तर बाय, तुम्हाला माहित आहे एकीपाशी 2 बातच चुकलेला होते. कासव आणला माझ्या घरी पूजा केली, कासव आणला माझ्या घरी पूजा केली. हा, आणि पुढे बोंब फैलून जाईल म्हटलं का आपण कोणत्या कामाला चाललो. करायचं आपल्याला 4-5 जण आले ते होऊन जाईन पुऱ्या गावाले माहित, पुऱ्या गावास पलटी होऊन जाईन तिथं. अरे हुशारीनं करतो त्याला. हा, त्याला हुशारीनं करतो तू. त्या गोष्टी आता आम्ही सांगू का तुले? एवढं मोठं काम करू राहिला तर थांब राजा, पहिले मला माहिती चिलम पिऊ दे राजा. तसं माझ्या काही दिमाग नाही चाललं. पाहिजे रे बा चेत्या, बुड्याचं दुपारनं डबल चालू राहिलं. पाहिजे तुला सैन्य होत नागिक दाबून घे. बुड्याला लावावं लागते सकाळी सकाळी महानगरपालिकेवाल्यासोबत. ते मच्छर नाही राहत काय, ते धुवा नाही येत काय. मन लागते तुम्ही राहू द्या, तुम्ही घेऊन घ्या सुट्टी. बुड्याचा काय आता खर्च पाणी उचलत जा. बुडाच घुमते नाली ना दुपारनं घेऊन आपलं. लहान राजा काव आणून टाकलाय ना चिलमवर चिलम. पुरे नागातले मच्छर मारवाला हात. अरे तात्या, अरे कायलेच पेता, खोकलू नाही राहिले तरी. हा, अरे दमाची बिमारी उमायली तुम्हाला त्या त्यानं चिलमनं, तरी पिऊनच राहिले काय? काहीच्या काही कामं करणं. जाता का बाबा? जायच्या पहिले आम्हाला काय आहे तर तेवढं धनाचं करून द्या, मग चालले जा लागीस तर. ह्या वर्षी टाकाच लागते अकरपकाले पान बुड्याच्या नावाचं. त्याच्याशिवाय काही जमत नाही ते. जाते बुडा ह्या अकरपकापर्यंत टाका लागते बुड्याच्या नावाचं बी पान आता. अरे होय त्या मायचा त्या. हा, मला का मारायला टिपले आहे का तुम्ही? आधी बी म्हटलं 50 वर्ष जगतो म्हटलं, 75ची वय आहे. हा, असे तसे समजू राहिले काय? तुमच्यासारखे दाव उचलून फेकतो म्हटलं मी. मले मारायला बसू राहिले ते. अकर पकाले पान टाका लागते. सांग रे तात्या, नाही तर चाललो घरी उठून. अरे चुपचाप राह ना बाबा. बुडा जरी म्हटलं डोळ्यात नसून दिसत ना, कानाला तेजा त्याचे नाक लय खतरनाक माणूस आहे. राहू दे चुपचाप राह बरं. अरे बाळू काका, ते थोडीशी काळी म्हटलं खाली घ्या, चष्मा गिसम्याला लागन. 2000 रुपयाचं नुकसान होऊन जाईल. घेणं देणं काही नाही. अरे तर सांगा ना म्हटलं आता पुढं काय करू? कासवचं झालं. हा, जे कठीण काम होतं ते कासवाचं ते तर झालं. आता दुसरं सांगा, दुसरा प्लॅन सांगा काय आहे तर. आता प्लॅन एक असा आहे का, आता आपल्याला जाणं आहे एका महाराजाला भेटाले. हा, त्या महाराजाशिवाय आपलं काहीच नाही होत, पत्ताही नाही हलत. आता काय माहित तो जिवंत राहिला असन का नसन राहिला, का त्याचा गुण त्यानं त्याच्या पोराला दिला असन. आता तू मला गाडीनं घेऊन चालतो, मी तुला नेतो बरोबर. खेड्यानं राहते तो, इथून कमीत कमी 30-40 किलोमीटर आहे त्याचं, वावरातच राहते. त्याला आपल्याला सगळं सांगा लागन असं कासव फासव. हा, त्याला दाखवा लागन. कासव घेऊन गेलो सोबत. त्याला आता सांगू आपण, तो काढून मुहूर्त काय कुठं आहे सगळं सांगते तो. ठीक आहे, चला जा मग आता घरी पटापट. का हो बाळू आप्पा, जर समजा ते दोघं तिघही नसले तर मग काय करसान?
त्याचं पोरगही नसलं आणि थोय नसला तर मग काय करसान? अरे आहे ना, दुसरे आहे ना, ते नसले तर टेन्शन थोडी आहे. लय जण असे काढणारे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये. आपण फोनमध्ये सेव्हच करून ठेवला आहे ना नंबर, अशा गोष्टीसाठी आपलं चालूच राहते काही ना काही काही ना काही. मी त्याला थांब फोन करतो, विचारून पाहतो, मग उद्या आपण त्याला भेटायला चाललो जाऊ. बापा तिथे एक नंबर कामून जाते. कसा आहे, आपला वेळ वाया नाही जात आणि आपली चक्कर वाया नाही जात. मग दुसऱ्याला भेटते माणूस. बापरे, बुड्यापाशी ॲपलचा मोबाईल आहे. बुड्याचं भलं मोठं काम आहे होता ते. अरे बुड्यानं कैलास ना दोघं मिळून धन काढलं होतं ना, ते जास्त पैसा होतो. त्याचा काय कंडिशन होती याची? हॅलो हॅलो, बाळू बोलत आहे म्हटलं. हॅलो. अरे बोला बाळूराव, डायरेक्ट तुम्हाला 20 वर्षानंतरच आठवण आली. कसं काय आठवण केलं बा? अरे राजे हो, आपल्याला धन काढायचं आहे म्हटलं. खाली आहे का तुम्ही? येऊ का उद्या भेटाले? कासवाचा बंदोबस्त झाला काय? कासवाचा बंदोबस्त करा पहिले. सगळ्यात मुश्किल गोष्ट आहे ते. बाकी सगळं आपण करून घेऊ. बाकी काही एवढं लोड नाही आहे. कासव सापडला असं तर उद्या तुम्ही मला 8 वाजता भेटायला येऊन जा. बरं बरं, कुठं येऊ? तेच येऊ ना, मागच्या लोकेशनवर? अहो तिथंच या मग उद्या. बरं ठीक आहे, मग ठेवतो. चल रे बाबा, चल उद्या 8 वाजता तयार राहायचो इथं. हा, मला घ्यायला येजो. चालला जाऊ आपण दोघं जण. कासव घेऊन येतो सोबत. ठीक आहे? चल तात्या, झालं आपलं काम. चला सगळे जण मालामाल व्हायची तयारी करा आता. 7-8 पिढ्या काही लोड नका घेऊ आता. चला येतो मग आम्ही आता घरून जेवण खाऊन करून. हा चला चला, मग चालले जातात आता उद्या मग आठवणीनं.